यंदा पालखीवर एआय ठेवणार बारकाईने लक्ष. दिवे घाटामध्ये यंदा डोंगरावर चढण्यास बंदी. पोलिसांकडून योग्य बंदोबस्त. एमएसटी सीईटीचा आज निकाल जाहीर होणार. पीसीबी ग्रुपचा निकाल मंगळवार 17 जून रोजी जाहीर केला जाणार. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी सर्वाधिक 212 उड्डाणं. पुणे विमानतळावरून आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक विमान उड्डाणाची नोंद. मध्य रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये आजपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम. फुकट्या प्रवाशांची गर्दी होत असल्यानं विशेष पथक तपासणी करणार. वाशिम तालुक्यामधल्या आडोळी इथल्या पाणंद रस्ता खड्ड्यांनी भरला. पावसामध्ये खड्ड्यातूनच शेतामध्ये जाण्याची वेळ. पाणंद रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करा. तीव्र आंदोलनाचा इशारा. मध्य रेल्वेकडून विविध ठिकाणाहून आषाढीसाठी 80 रेल्वे. नागपूर, कोल्हापूर, अमरावती, खामगाव इथून 1 ते 10 दरम्यान 80 आषाढी विशेष रेल्वे धावणार. पालखी प्रस्थानानंतर बसमार्गामध्ये बदल होणार. हडपसर, लोणी, काळभोर बसमार्गामध्ये बदल. बस दिवेघाटच्या ऐवजी बोगदेव घाट मार्गे सुरू असणार. नागपूरमधील वॉटर पार्कमध्ये एका कुटुंबाला मारहाण. वॉटर पार्कमधील सुरक्षा रक्षकांकडून कामठीमधल्या कुटुंबाला मारहाण. मारहाणीनंतर 1.5 तास कुटुंबाला खोलीमध्ये बंद करून ठेवल्याचा आरोप. पाटण सावंगी पोलिसात पीडित कुटुंबाकडून तक्रार दाखल. नागपुरातील सेमिनरी हिल्स भागामध्ये 3 दिवस सकाळी वीज पुरवठा बंद. ट्रान्सफॉर्मरच्या कामासाठी महावितरणकडून वीज पुरवठा बंद. ग्राहकांना सहकार्य करण्याचं आवाहन.